तर मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जसं तुम्ही माझ्या पाठीमागून बघता बॅकग्राऊंड कधी चेंज होते, त्या प्रकारे मी तुम्ही तुमचं व्हिडिओचं बॅकग्राऊंड जे आहे ते चेंज करू शकता. इंस्टा रील असेल, पोस्ट असेल, कोणतीही रील असू दे, त्या प्रकारे तुम्ही तुमचे व्हिडिओचं बॅकग्राऊंड जे चेंज करू शकता. तर ते कसं करायचं, त्यासाठी काय काय उपयोग आहे, तर सिंपल एक ॲप्लिकेशनची गरज पडेल तुम्हाला. एका एका एडिटिंग ॲप्लिकेशन, एक VPN ॲप्लिकेशनची गरज पडेल. त्यासाठी एक प्रोबो म्हणून ॲप्लिकेशन आहे, सर्क्यून ॲप्लिकेशन आहे, VPN आहे, ते घ्यावं लागेल. आणि दुसरं म्हणजे कॅपकट. कॅपकट तर सगळ्यांना माहीत असेल. कॅपकटमध्ये कशी एकदम रिॲलिटीमध्ये एडिटिंग होते. तर तुम्हाला हे 2 ॲप्लिकेशनची गरज पडेल, जास्त काहीच नाही आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. तर जसं मी ज्या प्रकारे सांगणार तुम्हाला, त्या प्रकारे तुम्हाला एडिटिंग करायची आहे. मित्रांनो, तुम्हाला ते सगळ्यात पहिले कॅपकट ॲप्लिकेशनची लिंक माझ्या बायोमध्ये, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. दोन्ही ॲपची लिंक मी तिथे दिलेली आहे. कॅपकट आणि ट्रोबो ॲप आहे, ट्रोबो VPN. ही दोन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला घ्यावं लागणार आहे. ट्रोबो ॲपला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तिला टॅप करायचं आहे. सेटिंग वगैरे सगळे क्लिअर करून तुमच्या एरियामध्ये कोणतं नेटवर्क चांगलं आहे ते सिलेक्ट करून तुम्हाला टॅप करायचं आहे. VPNला कनेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला VPN कनेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला जायचं आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये. इथं जाऊन तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड जे ठेवायचं आहे तुम्हाला ते घ्यावं लागेल. तर सिम्पली मी आता एखादं बॅकग्राऊंड गुगलवरून डाउनलोड करतो. तुमच्याकडे मोबाईलमध्ये बॅकग्राऊंड नसेल तुम्ही गुगलला जाऊ शकता. गुगलला गेल्यानंतर इथं कलर बॅकग्राऊंड, तुम्हाला जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड सिलेक्ट करा. बॅकग्राऊंड टाकल्याच्यानंतर इथं बॅकग्राऊंड खूप भारी बॅकग्राऊंड येतात. तर मी हे बॅकग्राऊंड घेणार आहे. हे खूप सारे एकदम अमेझिंग जे बॅकग्राऊंड आहे ना, ते तुम्हाला इथं पाहायला मिळतात. तुम्हाला जे आवडलं ते डाउनलोड करू शकता तुम्ही गुगलवरून. मी 2 बॅकग्राऊंड डाउनलोड केले. त्याच्यानंतर मी कॅपकट ॲप्लिकेशनला ओपन करणार. त्याच्यानंतर आपल्याला जे बॅकग्राऊंड ठेवायचं आहे व्हिडिओला, डाउनलोडला क्लिक करायचं. जे बॅकग्राऊंड ते डाउनलोड नाही झालं आहे तरी माझ्याकडे 2 बॅकग्राऊंड आहे. ते बॅकग्राऊंडला क्लिक करून त्याला असं क्लिक करून घ्यायचं. जेवढं बॅकग्राऊंड ठेवायचं आहे तेवढं तुम्हाला कट करावं लागेल. बॅकग्राऊंडला रिप्लेस करून घेऊ. इथे कटच्या ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं, रोटेअरला क्लिक करायचं. ह्या प्रकारे रोटेट होऊन जाईल. नंतर क्रॉपला क्लिक करायचं. बरोबर तुमच्या प्रकारे तुमचा जो व्हिडिओ, इंस्टा व्हिडिओ, यूट्यूब व्हिडिओ, त्या प्रकारे तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जेवढा व्हिडिओ असणार तेवढ्या सेकंदापर्यंत इथं वाढून घ्यायचं. इथं साईडला तुम्हाला सेकंद दिसतील इथं. त्याच्यानंतर इथे खाली इफेक्टच्या साईडला ओरिजली नावाचं एक फ्युचर आहे, त्याला क्लिक करायचं. ॲड ओरिजली क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचा जो व्हिडिओ असणार आहे त्याला क्लिक करून माझा व्हिडिओ इथे घेतो. तर हा व्हिडिओ तुम्ही शूट करायच्या टायमाला तुम्हाला जेवढं ग्रीन स्क्रीनवर शूट करता येईल तेवढं शूट करू शकता. मी बरोबर ॲडजस्ट करतो आहे. जास्त काही नाही. ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला फक्त तुमच्या व्हिडिओला टॅप करून ठेवायचं आहे. व्हिडिओला टॅप केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ त्याला क्लिक करायचं. साईडला घेत तुम्हाला इथे खाली कट आऊट म्हणून एक ऑप्शन दिसतं, त्याला क्लिक करायचं. सिम्पली एका कट आऊटला रिमूव्ह बॅकग्राऊंडला क्लिक केलं, तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जातं.
इथं सेकंद घेते. इथं तुम्हाला टायमर दिसेल, इथं टायमर दिसेल. टायमरनुसार तुमचं बॅकग्राऊंड एकदम स्मूथली क्लिक होते. मी राईट करून टाकतो, तोपर्यंत बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल. ॲडजस्ट करून बरोबर जेवढा व्हिडिओ तेवढपर्यंत बॅकग्राऊंड तुम्हाला घ्यायचं आहे. सिम्पली माझा व्हिडिओ इथे एंड होतो आहे ना, तर मी इथं क्लिक करणार आहे. व्हिडिओला पण कट आणि बॅकग्राऊंडला पण कट करू. म्हणजे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलीट करायचा. बॅकग्राऊंड एकदम क्लिअरली रिमूव्ह होतं आहे. 66, 68, 70पर्यंत गेलं. तर मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जसं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की चेंज होते, त्या प्रकारे तुम्ही तुमचं व्हिडिओचं बॅकग्राऊंड जे आहे ते चेंज करू आणि व्हिडिओला एकदम व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून तुम्ही इथं लावू शकता. ठीक आहे, करू शकता. इंस्टा रील असेल, पोस्ट असेल, कोणतीही रील असू दे, त्या प्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड जे चेंज करू शकता. तर ते कसं करायचं, त्यासाठी काय काय वगैरे, तर सिंपल एक ॲप्लिकेशनची गरज पडून. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. तर भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.